विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अशी पुस्तकं हा निर्मल कुमार फडकुले लिखित पाठ अभ्यासलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 परिमळ हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव आत्रे. जन्म आहे 1898, मृत्यू कालखंड आहे 1969. विद्यार्थ्यांनो, प्रथमतः प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे आपण ज्यांना आचार्य आत्रे या नावाने ओळखतो त्यांचा परिचय आणि त्यांची साहित्य संपदा थोडक्यात आपण जाणून घेऊया. आचार्य आत्रे हे मराठीतील नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथा लेखक, वक्ता, शिक्षण तज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले. केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन सुद्धा केले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके. अशा गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथा संग्रह. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन गौरविण्यात आले. हा राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त चित्रपट ठरला. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आचार्य आत्रे हे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर देखील चित्रपट काढलेला होता. डॉक्टर राधाकृष्णन यांनी आचार्य आत्रे यांच्याविषयी म्हटलेले आहे, रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असे त्यांचे वर्णन केलेले आहे. अशा या नामवंत लेखकाने लिहिलेला पाठ परिमळ आज आपण अभ्यासणार आहोत. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र आहेत. पहा, बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावस बंधू श्री पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवाच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य आत्रे यांना दाखवल्या. त्या पाहून आचार्य आत्रे उद्गारले, अहो, हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. आणि आत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. आत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी 1952 मध्ये आणि त्याची दुसरी आवृत्ती 1969 मध्ये प्रकाशित झाली. आणि धरत्रीच्या आरशामध्ये सरग पाहणाऱ्या या कवयित्रीचा महाराष्ट्राला परिचय झाला. बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त 35 कविता आहेत. परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता केवळ सहज धर्म म्हणून रचलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखन निविष्ट न झाल्याने म्हणजे लिहून ठेवली न गेल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य आत्रे कारणीभूत ठरलेले आहेत. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे. हा तर मोहरांचा हंडा आहे. अशा शब्दात आचार्य आत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिलेला होता. लेवा गणबोली म्हणजेच खानदेशी बोली या भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचं तत्वज्ञान व्यक्त करणारं बहिणाबाईंचं काव्य आहे. खानदेशातील आसोदे हे बहिणाबाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी म्हणजेच लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुखदुःखे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग
या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती, असे त्यांच्या काव्यातून दिसून येते. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोद बुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्वज्ञान त्या साध्या, सोप्या आणि मोजक्या शब्दात सहजपणे सांगून गेले आहेत. यानंतर पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण पाहणार आहोत. प्रस्तुत पाठ म्हणजे परिमळ हा पाठ आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्य प्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या आणि भावपूर्ण शब्दात करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडित संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे आणि कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. विद्यार्थ्यांनो पहा, अशा ह्या बहिणाबाई की ज्यांना अक्षराची ओळख नव्हती, त्या निरक्षर होत्या, परंतु मराठी साहित्य सृष्टीत त्यांनी अक्षर असं साहित्य निर्माण केलं. अक्षर याचा अर्थ असा की ज्याला अक्षर नाही, जे नाहीस होणार नाही, असं अक्षर चिरंतन साहित्य त्यांनी आपल्या मराठीमध्ये निर्माण केलं आणि त्यांनी आपला वेगळा ठसा मराठीमध्ये उमटवलेला आहे. अशा या बहिणाबाईंची गाणी ज्या वेळेला प्रसिद्ध केली गेली आणि या बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला जी प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना मराठीतील ज्येष्ठ लेखक, प्रसिद्ध लेखक प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे आचार्य अत्रे यांनी लिहिलेली आहे. आणि ही प्रस्तावना म्हणजेच आपला परिमळ हा पाठ आहे. प्रत्यक्षात आपण पाठाला जाणून घेऊया. लेखक आचार्य अत्रे म्हणतात, एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. म्हणजे हा काव्यसंग्रह ज्या दरम्यान प्रसिद्ध झाला त्यावेळचा हा उल्लेख आहे. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र हे आत्मचरित्र आहे आणि त्याच्या प्रसिद्ध होण्यानं या ठिकाणी वाङ्मयातला एक मौल्यवान शोध म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचं जे आत्मचरित्र आहे ते समाजासमोर आलं स्मृतिचित्र या पुस्तकाच्या रूपानं. लक्ष्मीबाई सारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीनं हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. विद्यार्थ्यांनो पहा की आपण सर्व साक्षर लोकांना सुद्धा ज्या कल्पना सुचणार नाहीत अशा प्रकारचं जीवनाचं तत्वज्ञान, वास्तव अनुभव, निसर्गातली उदाहरणं, निसर्गातले जीवन अनुभव त्यांनी आपल्या काव्य रचनेमध्ये वर्णन केलेले आहेत. आणि खरोखर कवी आणि कवीची प्रतिभा ही उपजतच असते आणि या प्रतिभेचा जो आविष्कार आहे तो आपल्याला बहिणाबाईंच्या रचनेमधून दिसतो. एका निरक्षर आणि शेतकरी कुटुंबातल्या अशिक्षित स्त्रीनं हे जे काही काव्य निर्माण केलं ते खरोखर आपल्याला तोंडात बोट घालायला लावील, म्हणजे आपल्याला अगदी आश्चर्य करायला लावणारा हा चमत्कार आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री म्हणजे सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे सुपुत्र. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. म्हणजे लेखकाला खंत वाटते
की इतकी वर्ष मी सोपानदेव चौधरींना ओळखतो, त्यांची माझी मैत्री आहे, परंतु त्यांच्या मातोश्रींच्या लेखन म्हणजे वाणीतून एवढा खजिना बाहेर पडलेला आहे आणि ही सोन्याची खाण त्यांच्या माझघरात दडलेली आहे. लेखक म्हणतात की हे मला खरंच माहिती नव्हतं. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेतल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक. म्हणून ते इतकी वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. तोंडात मूग धरून बसणे म्हणजे शांत गप्प बसणे. म्हणजे सोपानदेव चौधरींना कदाचित आपल्या आईच्या या ओव्यांची, या काव्याची कल्पना सुद्धा असेल, परंतु त्यांना असं वाटलं की खानदेशी बोलीमध्ये लिहिलेल्या ह्या रचना सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र स्वीकारेल की नाही, त्याचं कौतुक होईल की नाही कुणास ठाऊक. आणि म्हणून ते इतकी वर्ष शांत बसले होते, गप्प बसले होते. आणि लेखक म्हणतात, मागल्या दिवाळीत आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. एहेरीत दोन मोठा, एहेरीत दोन मोठा, दोन्ही मधी पाणी एक, मोठ हकल तो एक, जीव पोसतो कितीक. त्याबरोबर ती वही मी त्याच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठंच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे 52 कशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा तर केवढा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. आता पहा की आचार्य आत्रे यांनी हे काव्य पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर त्यांना असं वाटलं की खरं हे 52 कशी शुद्ध सोने आणि ह्या सोन्याला महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा तर खरोखर गुन्हा आहे. हे आपल्या महाराष्ट्रासमोर यायला हवं आणि ह्याला प्रसिद्धी देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला लेखकाने निश्चय केला की हे प्रसिद्ध करायचं. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण कवी, साहित्यिक, प्रतिभावंत हा जन्मावा लागतो. उपजतच त्यांना मिळालेली ही रचनेची जी काही देणगी आहे, हे देणं आहे, हे त्यांच्याकडे होतं. आणि त्यामुळं प्रयत्नपूर्वक किंवा विद्याभ्यास करून लिहिण्याची ही गोष्ट नाहीये, तर ही त्यांच्यामध्ये असलेल्या उपजत प्रतिभेचा आविष्कार आहे, हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. म्हणजे जे आहे ते बाहेर येतं. कोकिळेच्या कंठातून ज्याप्रमाणे मधुरगान बाहेर येतं किंवा प्राजक्ताच्या कळीला उमलताना जो सुगंध बाहेर येतो, त्याचप्रमाणे तसेच जातीच्या कवीचे आहे. त्याचे हृदय ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. आणि खरा प्रतिभावंत जेव्हा रचना करू लागतो किंवा गाऊ लागतो, त्यावेळी त्याच्या मुखातून देखील अशाच प्रकारचं वाङ्मय किंवा साहित्य हे बाहेर पडतं. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. म्हणजे त्याला अचानकपणे या काव्याचा साक्षात्कार होतो आणि त्याच्या हातून ते बाहेर पडतं, त्याच्या मुखानं ते बाहेर पडतं. ते त्याला प्रयत्नपूर्वक आणावं लागत नाही. बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंडही पाहिले नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की निरक्षर असणाऱ्या, अक्षराची ओळख नसणारी ही कवयित्री, त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असे त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्या बरोबरच गेली अशी एक अपढीक आणि कष्टाळू गृहिणी
जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली, माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली, किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल, असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते? कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही. बहिणाबाईच्या प्रतिभेची जातच फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते ह्याचे त्यांनी केलेले वर्णन पहा. ऊन वाऱ्याशी खेयता, ऊन वाऱ्याशी खेयता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडीसन. आणि शेतात झालेली पेरणी, नंतर उगवून आलेलं जे पीक आहे, अंकुरल्यानंतर ते जेव्हा वर मोठं होऊन येतं आणि त्यावेळी जे दोन पानं येतात, ती पानं जणू काही हात जोडल्यासारखी दिसतात. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल? हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते, किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावलेले असताना बहिणाबाईंना अल्प वयामध्ये वैधव्याचं दुःखही पचवावं लागलं, आणि म्हणून त्या लिहितात, लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसन गेलं कुकू रेखा उघडी पडली. वैधव्याचे असे हृदयभेदक करुण काव्य जिच्या मुखातून प्रकट होते, तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल? सकाळी उठून बहिणाबाई गरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दळू लागल्या. गरोटा म्हणजे जात, की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे ह्यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचे. म्हणजे दळणात जात्यात जो घास घातलाय गरोट्यामध्ये, तो दळून त्याचं पीठ जेव्हा पडू लागतं तेव्हा बहिणाबाईंच्या मुखातून बाहेर पडतं, अरे घरोटा घरोटा, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तस तस माझं गाणं पोटातून येतं होटी. हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी स्वतःच करून ठेवले आहे. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यामध्ये संतापून चुल्याला म्हणत, पेट पेट दुःख येला, पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हिव. पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराची रहस्य काव्य रूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर. तानक्या सोपानाला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्या बरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले त्यांच्या ओठावर नाचायला. हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच, हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या निंबोळ्या पाहिल्या की घेतलीच त्याने त्याच्यावर झेप. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोई शेवटी पिकीसनी गोड झाली. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गहीवरून केलाच त्याला प्रश्न, अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चालो, काव्याने बहिणाबाईंची पाठ कधी सोडलीच नाही. खळ्यात बैलांची पाच सुरू झाली आणि मेढ्याभोवती बैल गरागरा फिरू लागला की लागलेच त्या बैलाला गोंजारायला. आता पूर्वी पहा, मळणी आणि आपलं जे काही धान्याची रास येते ती आपण आता यंत्रावर धान्य तयार केलं जातं, परंतु पूर्वी जे खळं होतं ते बैलांच्या मदतीने केलं जायचं. आणि मग कापलेली जी कणसं असतात त्याच्यामध्ये
एक मेढ म्हणजे मध्ये ठोकलेला खांब आणि त्याच्या भोवती बैल फिरायचे आणि बैलांचं ते मळणीसाठी फिरणं सुरू झालं कणसावरून की लागलीच बहिणाबाईंच्या मुखातून बाहेर पडे, पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं तुझ्या पायाची पुण्याई. आणि बैलाच्या पायानं रगडून रगडून मळणी होऊन कणसातून धान्य बाजूला होऊन मग पुढे त्याची जी रास आहे ती आपल्याला मिळणार असते. शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे. शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडायची आणि त्याची राख तापी माईतच पडावयाची ह्याची बहिणाबाईंना जाणीव होती. भोळ्या भाविक कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या ह्या गाण्यातून प्रकट झालेले आढळून येईल. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभास त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. मराठी वाङ्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषिते जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळतील. कशाला काय म्हणू नये या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले आहे. ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये. भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये. अन दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये. इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी श्रीमंती प्रकटलेली आहे. महाकवी झाला तरी तो ह्यापेक्षा अधिक काय बोलू शकतो. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. म्हणजे आपल्या मनाचा थांग आणि मनाचा जो काही वेग आहे त्याचा थांग कुणालाही लागत नाही. हा भाषेचा आणि विचारांचा हृदयंगम मासला म्हणजे उदाहरण नमुना, मासला म्हणजे उदाहरण किंवा नमुना कुठे आढळून येईल काय. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. कशासाठी? तर भुकेलेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. माणसांचे खोटेनाटे व्यवहार बघून तर बोरी बावळींच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या कुंपणे करतात. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे, दुसरे काही नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल. बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या कृतज्ञपणाची. कृतज्ञपणा म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा. असा कृतज्ञपणा बहिणाबाईंना आवडत नाही. त्या माणसाला संतापून म्हणतात, माणसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. गाय आणि म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात, तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साफ विसरून जातोस. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेनं हलवतो, तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस. केवळ लोभामुळे तू माणूस असूनही काणूस म्हणजे पशु झाला आहेस. एवढे सांगून झाल्यानंतर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे, माणसा माणसा कधी होशील माणूस. मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आवाहन केले आहे. स्वार्थाचा वणवा आज सर्व जगभर पसरलेला आहे. माणसे पशु होऊन एकमेकाशी झगडत आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच माणसा माणसा कधी होशील माणूस हीच आर्तहाक मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक
अंतःकरणातून उचंबळते आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या आज मानवजातीपुढे उभी आहे. ह्या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा पडताळा आहे. बहिणाबाईंची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी. तिचे वर्णन करता करता बहिणाबाईने विनोदाचा एक मोठा सिद्धांत सांगून ठेवला आहे. नाव ठेये अवघ्याल करे सर्व्याची नक्कल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. माणसांना हसवून शहाणे करायचे हाच विनोदाचा प्रधान हेतू. बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध नाही, त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा देखील ओथंबलेला आहे. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये संपूर्ण घटना किंवा विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीनं नाट्यात्मक व्हावा याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलेले आहे. त्या दृष्टीनं मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे. रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेनं तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे असे माझे मत आहे. अशी कशी वेडी ग माये यापेक्षा अशी कशी येळी माये किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी यापेक्षा पाणी लौकीचं नितय त्याले अमृताची गोडी ह्या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो. एखादे गोजीरवाणे बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद देते तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला आणि कानाला वाटते. मराठी मनाला खरं तर मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे. आणि माणसा माणसा कधी होशील माणूस मानवतेला त्यांनी दिलेल्या ह्या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान अढळ करून ठेवलेले आहे. अशा प्रकारे बहिणाबाईंची गाणी हे जे काही त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे बहिणाबाईंच्या गाण्याचा, कवितेचा, या पुस्तकाला लिहिलेली प्र के अत्रे यांची प्रस्तावना म्हणजे हा पाठ आहे पहा. या पाठामध्ये बहिणाबाईंच्या काव्याची ओळख लेखकाने आपल्याला करून दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं शिक्षण वर्गात जाऊन न घेतलेली ही अशिक्षित अडाणी शेतकरी स्त्री, परंतु तिच्या मुखातून अक्षर वाङ्मय निर्माण झालं. जीवनाचं तत्वज्ञान दैनंदिन जीवनातल्या उदाहरणातनं त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने पटवून दिलेला आहे आणि खानदेशी बोलीतला हा जो गोडवा आहे तो आपल्याला अक्षरपणे कायमस्वरूपी अनुभवायला लावणारा आहे. अशा प्रकारे या पाठाचा आस्वाद घेतल्यानंतर या पाठाखाली दिलेल्या कृती स्वाध्याय देखील आपल्याला वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.